हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर ही जी साडी आहे ना, गावाला गेलेली होती तेव्हा घातलेली होती आणि त्यानंतर ना ती धुवायची होती मला, पण ती राहूनच गेली. आता आज उद्या करत करत ती तशीच राहून गेलेली होती. आज शेवटी मी तिला नुसती म्हणजे तिला पाण्यातून काढायची होती कम्फर्टमध्ये टाकून, कारण जास्त वेळ काही घातलेली नव्हती त्यामुळे. पण मग तरीही ते राहूनच जात होतं. आज तिला नॉर्मल काढली, पण तिचा जो रंग होता ना डार्कवाला, काठाचा ब्ल्यू कलर, तो जरा म्हणजे निघत होता. तर मग त्यामुळे मी तिला अशा पद्धतीने अशी जशी काढली ना, नित्रवायला ठेवून दिलेली होती आणि तिचं पाणी हे झाल्यानंतर व्यवस्थित अशी घडी करून ठेवून दिलेली आहे. खास करून ना अशा बांधणीच्या साड्या वगैरे असल्या ना, त्यांचा रंग जातोच. त्यामुळे त्यांना जरा धुताना म्हणजे जास्त वेळ अशा धुवाव्याच लागत नाही. कधीतरी जास्त वेळा घातली गेलेली असेल ना, तेव्हाच ती साडी धुतली तर बरं पडतं. नाही तर आपण काही वेळेला आपल्याला माहीत नसतं ना, तर बऱ्याचदा तिची शायनिंग वगैरे जाते. तर चला, आणि आज ना सकाळी आमच्या इथं 10 पाणी जाणार होतं. त्यामुळे मी सकाळी लवकरच आज पूर्ण घरातली संपूर्ण कामं आटोपून घेतलेली होती, जेणेकरून पाणी आहे तोपर्यंत आपलं सगळी काही कामं होतील. मग कामं माझी झालेलीच होती. 9:30च्या आधीच माझी कामं झालेली होती. त्यासाठी मी ठरवलेलं होतं अजून थोडा वेळ पाणी आहे, तोपर्यंत आपण ह्या ज्या काचेच्या बरण्या होत्या ना, त्या पूर्णपणे खाली करून मस्त छान अशा क्लीन करून घेऊयात. कारण पूर्ण किचन माझं स्वच्छ करून झालेलं होतं. बरण्याच तेवढ्या शिल्लक राहिलेल्या होत्या या धुवायच्या वगैरे. तर त्या काढून घेतलेल्या होत्या आणि त्यांच्यामधलं साहित्य सगळं काही आता जे थोडं-थोडं आहे ना, ते साईडला काढून घेत आहे. बाजरीच्या वड्या तुम्हाला आधी दाखवल्या, त्या ना नुसत्याच कच्च्या खायला सुद्धा छान लागतात बरं का. मस्त लागतात. तुमच्या इकडे करत असणार तर तुम्हाला माहीतच असेल. आणि तळूनसुद्धा मुलं अगदी आवडीने खातात आणि तळून खात नसतील किंवा अशा कच्च्या जरी असल्या ना खायला तरी छान लागतात त्या. तर त्या काढून घेतलेल्या होत्या. बऱ्याच वेळेला त्यांची भाजीही छान असते, सुक्की असते, पण मस्त लागते. म्हणजे अशी आपण कुरड्यांची भाजी करतो ना तशीच. तर चला, पूर्ण साहित्य जे होतं ना, थोडंफार जे काही होतं याच्यामध्ये शिल्लक, ते काढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला हा मुरब्बा दाखवलेला आहे मी मागच्या वर्षाचा आहे आणि थोडाफारच शिल्लक होता. पूर्ण वस्तू संपते, पण अगदी थोडीशी राहिलेली असली ना, ती काही संपत नाही आणि काही वेळेला लक्षातही नसतं. पण तसाच्या तसा आहे, मागच्या वर्षाचा आहे, बुरशी वगैरे काहीच नाही. अगदी जसाचा तसा. माझ्या इथं सासूबाई आहेत ना, त्यांनी मला मागच्या वर्षी बनवून दिलेला होता. आता ह्या वर्षी पण मी त्यांना बोलवणार आहे आणि बनवून घेणार आहे. मागच्या वर्षाची रेसिपी आहेच आपल्या चॅनलवरती, तरीसुद्धा ह्या वर्षी मी बनवणार आहे. जरा जास्ती करून घेणार आहे, कारण टिफिनमध्ये ना भाजी वगैरे सोबत आपण थोडासा एका छोट्या डब्यामध्ये देऊन दिला ना, तर बरं पडतं किंवा घरीसुद्धा जेवणासोबत छान लागतो. तर बनवणार आहे. जरा जास्त प्रमाणातच बनवून ठेवणार आहे मी. मागच्या वर्षी मी आधी 2 किलोचा बनवलेला होता आणि तो छान झालेला होता. तर नंतर मग मी परत 2 किलोचा बनवून घेतलेला होता. तो मी बनवलेला होता ना, तो मी आधी संपवून टाकलेला होता आणि हा सासूबाईंनी बनवलेला होता ना, तो मी तसाच साठवून ठेवलेला होता. जेणेकरून तो टिकेल असं मला पूर्ण खात्री होती त्यांच्या हाताचा. म्हणून मग मी बनवलेला म्हणजे खाऊन टाकलेला होता आम्ही सगळ्यांनी तो. तर आणि छान राहिलेला आहे. तर चला, पाणी चालू आहे तोपर्यंत माझी इथं एक धावपळ होती, की जोपर्यंत आपले हे फासमध्ये नळ वगैरे चालू आहेत, तोपर्यंत पूर्ण बरण्या वगैरे ज्या आहेत ना, त्या क्लीन होऊन जायला पाहिजे घासून वगैरे. आणि काचेच्या वस्तू कशा व्यवस्थित हाताळून वगैरे धुवाव्या लागतात. त्यांना सांभाळूनच, नाहीतर फुटली म्हणजे गेलं मग कामातून. एवढी सगळी मेहनत तर गेलीच आणि शिवाय काचेच्या बरण्यासुद्धा. आणि काचेच्या वस्तू असला म्हणजे आपला जीव सगळा अडकलेला असतो त्या बरण्या वगैरे म्हणा किंवा कुठलीही गोष्टीमध्ये. त्यामुळे जरा जपूनच या वस्तू व्यवस्थित अशा क्लीन करायच्या असल्या त्यावेळेस सांभाळूनच कराव्या लागतात. तर पाणी होतं ना तोपर्यंत पूर्ण बरण्या मी व्यवस्थित अशा लहान-मोठ्या, छोट्या-मोठ्या जेवढ्या काही माझ्याकडे होत्या ना, तेवढ्या स्वच्छ करून धुवून घेतलेल्या होत्या. आणि जास्त काही नाही, नॉर्मल आपण विम लिक्विडचं जर हे करून घेतलं ना, थोडंसं तरी हलक्या हाताने धुवून घेतल्या तरी अगदी क्लीन होऊन जातात त्या.
आणि जसं जसं यांच्यातलं सामान वगैरे जर थोडं थोडं असलं ना, ते संपलेलं असलं ना, त्यावेळेसच मी ती बरणी वगैरे व्यवस्थित अशी स्वच्छ करून ठेवून देत असते. म्हणजे नेक्स्ट टाईम ज्यावेळेस डीप क्लीनिंग वगैरे नाही जरी काढली तरी पण चालते. पण आता ना याच्यामध्ये लाल तिखट वगैरे जे काही होतं ना, थोडं थोडं सामान ते तर संपलेलंच आहे. आता लाल तिखट वगैरे मी नॉर्मल आपल्या डीमार्टमधून एव्हरेजचं अर्धा किलोचं पाकीट आणून ठेवलेलं आहे. जाईल अजून बरेच दिवस, जोपर्यंत गावाकडे चक्कर होत नाही तोपर्यंत. मग तिकडनं लाल तिखट घेऊन येणार तेव्हा बरणीमध्ये भरता येईल. आता घासून वगैरे स्वच्छ असली की लोणचं वगैरे हे सगळं जे काही आहे ते सगळं साहित्य. तर चला, पूर्ण बरण्या आहेत ना इथे बाल्कनीमध्ये ठेवत आहे. पुसायची काहीच गरज नाही आहे, कारण व्यवस्थित नितरून जातील. हवा पण असते कोरडी आणि पटकन सुकतात बरण्या. त्यासाठी व्यवस्थित अशा लावून दिलेल्या आहेत. अजून बरंच काय काय जे आहे ना कामं ती बाकी आहेत. मला फ्रीज वगैरेही क्लीन करून घ्यायचं आहे. पण एक एक दिवस एक एक करूयात म्हटलं, एकदाच सगळं काही काढण्यापेक्षा असं ठरलेलं आहे. पूर्ण बरण्या इथं ठेवलेल्या आहेत आणि ज्या बरणीमध्ये फुटाणे होते किंवा चिंचा होत्या ना, त्या आत्ताच स्वच्छ धुवून भरून ठेवलेल्या होत्या. त्यामुळे मग मी त्या काही खालीच केल्या नाही. स्वच्छ होत्या तर फक्त वरून त्यांना नॉर्मल अशा पुसून वगैरे घेतल्या ओल्या कापडाने आणि ठेवलेलं आहे बाहेर. त्यानंतर ना दुपारी जरा पन्हं बनवायला घेतलेलं होतं. हे पन्हं आधीचं नाही आहे, हे नंतर मी केलेलं आहे. आधीची बॉटल संपलेली होती आणि नंतर परत माझ्याकडे 3-4 कैऱ्या होत्या ना, तर त्याचं मी पन्हं अशा पद्धतीने करून ठेवलेलं होतं. असं जर स्टोअर असलं ना करून ठेवलेलं, कधीही आपण काढून मस्तपैकी थोडंसं थंडगार पाणी त्याच्यामध्ये टाकलं, की व्यवस्थित चमच्याने मिक्स केलं, की आपल्याला कधीही पिऊ शकतो. म्हणजे लगेच बनवण्यापेक्षा कैऱ्यांचा गर वगैरे काढून थोडं गूळ टाकून त्याच्यामध्ये अशा पद्धतीने स्टोअर करून पण आपण हे ठेवू शकतो. आणि दुपारच्या वेळेला थोडंफार थंडगार प्यावंसं वाटतंच या दिवसाचं, त्यामुळे. चहा तर आमचा दुपारचा पूर्णपणे बंदच झालेला आहे. चहा आम्ही करतच नाही. सकाळी कधीतरी करतो, पण संध्याकाळी तर चहा अजिबातच होत नसतो. असं पन्हं किंवा निंबू सरबत वगैरे, चिंचाणी असं हेच पदार्थ दुपारच्या वेळेला घरामध्ये बनतात. कारण गरम वगैरे हे खूप जास्त प्रमाणामध्ये होत आहे. त्यामुळे असं थंडगार वगैरे पिलं की जरा बरं वाटतं. तर बरण्या वगैरे बाहेर धुवून वगैरे ठेवून आलेली होती आणि मग नंतर मग मस्त छान असं आपलं पन्हं वगैरे करून पिऊन घेतलेलं होतं. आणि खालच्या साईडचे जे डब्बे ठेवलेले आहेत ना, ते क्लीन करायचे राहिलेले होते आणि वरच्या साईडलाही व्यवस्थित असं पुसून वगैरे स्वच्छ करून घ्यायचं होतं. तर ते व्यवस्थित असं पुसून वगैरे क्लीन करून घेतलेलं होतं. तिथला तो जो काही पेपर टाकलेला असतो ना, त्यामुळे इतकं जास्त काही खराब वगैरे होत नाही ते. आणि खाली फक्त 2 डब्बे असतात आणि एक बरणी असते माझी, त्याच्यामध्ये साखर मी भरून ठेवत असते खूप आधीपासून. आणि 2 डब्बे असतात तिथे, एक मुलींचा खाऊचा आणि एक पिठाचा, असे 2 डब्बे. ते 2 डब्बेही घासून ठेवायचे होते. ते घासून वगैरे ठेवले आणि तिथं सगळं व्यवस्थित असं पुसून वगैरे घेतलं. थोडा वेळ उघडंच ठेवलं होतं मी ते तसंच. व्यवस्थित छान सुकून वगैरे जाईल म्हटलं, जोपर्यंत आपण बरण्या वगैरे ठेवू तोपर्यंत. आणि इकडच्या साईडला बेडरूममध्ये हे अशा पद्धतीचं मी करून घेतलेलं आहे ना, तिथेही खूप जास्त प्रमाणामध्ये धूळ वगैरे जमा होत असते आणि रोजच्या रोज कितीही स्वच्छ केलं तरी कमीच आहे. कधी-कधी कंटाळाही येतो. पण ह्या ज्या डॉल आहेत ना, डार्क रंगाच्या असल्यामुळे त्याच्यावरती धूळ वगैरे बसलेली असती ना, तर ती पटकन दिसून येते. म्हणजे असं कोणी लहान मूल वगैरे आलं आणि त्यांनी खेळायला मागितलं ना, तर त्यांच्यावरती एकदम धूळ वगैरे बसलेली असते आणि ते चांगलंही वाटत नाही. त्यामुळे 2-4 8 दिवसातनं का होईना त्यांच्यावरती अशा पद्धतीने कापड मारूनच घ्यावा लागतो, फिरून घ्यावा लागतो. म्हणजे त्यांच्यावरची बसलेली जी काही धूळ आहे ना, ती निघून जाते आणि ते मग इथे बाकीचेही खालच्या साईडचे जे आहेत ना, ते व्यवस्थित असे क्लीन करून घेतलेले होते. एकदाचं जर आपण एखादी साफसफाई वगैरे काढलेली असली, त्यावेळेस काही कंटाळा वगैरे वाटत नाही. एका मागोमाग एक काम आपलं करत राहिलो ना, तर होत राहतं. पण काही वेळेला अगदी स्पेशली एखादं काम करायचं म्हटलं, तर मग आपल्याला जरा कंटाळाच येतो. पण आज म्हटलं तिकडचं किचनमधला सगळा ह्या साईडचा ओट्याखालचा जो पसारा आहे, तो काढलेलाच आहे. तर मग आता इकडचंही थोडंफार आवरून घेऊयात. तोपर्यंत आपलं तिकडचंही व्यवस्थित सुकून वगैरे जातील, डब्बे वगैरे किंवा बरण्या वगैरे जे काही आहे ते सगळं साहित्य. तर त्यासाठी आता बेडरूममधलं हे सगळं आवरायला घेतलेलं होतं. आणि हा जो आरसा आहे ना, याला जास्त पुसायची गरजच पडत नाही, कारण दरवाजा आहे ना बिलकुल त्याच्यावरून येतो. त्यामुळे याला मी महिन्यातनं एकदा जरी म्हटलं ना तरीसुद्धा चालेल,
तेव्हाच तो पुसून होतो. कारण ओपन जर राहिलं तर आपले हात वगैरे लागतात, हातांची ठसे वगैरे त्याच्यावरती उमटतात. काही वेळेला लहान मुलं पण मुद्दाम करतात त्यावेळेससुद्धा, पण मग त्याच्यावरती दरवाजा येऊन जातो स्लायडिंगचा असल्यामुळे. त्यामुळे तो खराबच होत नाही. कधीतरी इथली क्लिनिंग काढलेली असली तेव्हा वाटलं तेव्हा एखाद्या वेळेस पुसून घेत असते व्यवस्थित असा. मग महिनाभर काही त्याच्याकडे बघायचं काम नसतं. आणि हे जे ड्रॉवर आहे ना, हे गावावरून आल्यानंतर पूर्णपणे विस्कटलेलं होतं. कारण सगळं साहित्य याच्यातलं आम्हाला लागलेलं होतं. इकडचं तिकडचं म्हणजे 2 वेळा गावाला जाणं झालं. ते पण लग्नाला गेलो म्हणजे हे सगळं लागणारच साहित्य आहे आपल्याला. परत अजून इकडे गेलो अलिबागच्या ट्रिपला तेव्हा यातलं थोडं काही सामान लागलं. म्हणजे मी आवरलेलंच नव्हतं याला, तसंच्या तसं पडलेलं होतं. पण आज माझ्या वेदूने हे मनानेच तिचं तिने व्यवस्थित असं आवरून सगळं काही जिथल्या तिथे वस्तू ज्या काही होत्या ना, जशा आधी ठेवलेल्या असतात तसं पूर्णपणे तिने हे आवरून घेतलेलं होतं. मग तेवढं माझं काम एक हलकं झालं, की एवढी मदत मला आज मुलीने केली म्हटल्यावर जरा मग मला बरं वाटलं, की चला ठीक आहे एक तरी काम आपलं झालं. नाही तर मी करू करत होती, पण हे असं काही असलं ना, की मला हे सगळं सामान आवरायला जरा कंटाळाच करत होती. तर तिने माझं तेवढं आज महत्त्वाचं काम करून दिलेलं होतं. त्यानंतर मग बघता आपली कुठे संध्याकाळ होते ना, काहीच कळत नाही. आणि इथे बघा थोडक्यात माझी ही जी काही काचेची बरणी होती ना, ती वाचली. फुटता हात लागला तिला, पण ती जरा दडस आहे म्हणजे जाड काच आहे तिचा, त्यामुळे ती जरा राहिली व्यवस्थित पडल्यानंतरसुद्धा. आणि मग पूर्ण संध्याकाळ झाल्यानंतरच मी 5-5:30 वाजेला हे सगळं बरण्यांचं मधलं सामान वगैरे आहे ना, ते भरायला घेतलेलं होतं. जिथल्या तिथं जे काही होतं बरण्यांमध्ये थोडंफार शिल्लक, ते वाट्यांमध्ये काढून ठेवलेलं होतं. आता जिरं वगैरे मी 1 किलोचं पाऊच आणून ठेवते, म्हणजे मला वर्षभर 1 किलो जिरं बरोबर पुरतं. तर ते इथं मी बरणीमध्ये काढून ठेवत असते आणि जेव्हा लागलं तेव्हा बरणीतून काढून पटकन आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये टाकून घेऊ शकतो. आणि त्यानंतर मग ह्या बाकीच्या बरण्यांमध्ये आपल्या खाण्याचा सोडा वगैरे, बेकिंग पावडर वगैरे, मी बऱ्याच वेळेला केक वगैरे बनवते, त्यासाठी मला लागतं ते साहित्य सगळं काही, काळं मीठ वगैरे, या सगळ्या जॅमच्या बरण्या वगैरे आणि आपल्या शेजवान चटणीच्या त्या मी अशा साठवून ठेवलेल्या आहेत. आणि मला आवडतात त्या अशा भरून ठेवलेल्या, मस्त वाटतात. आणि हळदची बरणी पण मी मोकळी हळद टाकतच नाही, कारण हळदीमुळे बरणी आहे ना पिवळीसुद्धा पडते बऱ्याच वेळेला त्यामुळे. आणि आता ठरवलेलं आहे की काचेच्या बरण्यांमध्ये आपल्या ज्या डाळी-साळी आहेत ना, मी आधी प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये ठेवत होती. जे डब्बे आहेत ना, हे जे दिसत आहेत तुम्हाला वरती प्लॅस्टिकचे, जेव्हा मी इथं कल्याणमध्ये आली म्हणजे माझ्या संसाराला सुरुवात झालेली होती ना, तेव्हाच्या आहेत त्या. पण तरीसुद्धा म्हणजे टाकाव्याशा वाटत नाही. इतका मोह आपल्याला प्रत्येक गोष्टीचा असतो. पण आता शेवटी कुठेतरी म्हटलं चला जाऊ दे, आता प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे बंदच करते. आणि ह्या ज्या काही काचेच्या बरण्या आहेत ना, यांच्यामध्ये दुसरं काही भरण्यापेक्षा आपण आपल्या डाळी-साळी वगैरे भरून ठेवू शकतो. त्यासाठी मी त्याच्यातल्या ज्या काही डाळी होत्या ना माझ्या, त्या सगळ्या काचेच्या बरण्यांमध्ये ठेवलेल्या आहेत. खूप दिवस झाले मला हौसही होती की काचेच्या बरण्यांमध्येच ठेवलेल्या छान दिसतात असं. पण अजून एक सेक्शन मला बनवून घ्यायचं आहे तसं बरण्यांसाठी स्पेशली घरामध्ये, कारण मला काचेच्या बरण्या खूप जास्त आवडतात. पण इथे जागा जरा कमी पडते आणि व्यवस्थित अशा ठेवताही येत नाही. पण अजून दुसऱ्या बरण्या वगैरे घेऊन मस्त एक स्पेशल असं बरण्यांसाठी मला करून घ्यायचं आहे तसं. पण बघू अजून कधी होतं तर ते. सध्या तरी मी अशा पद्धतीने माझ्या ज्या काही डाळी वगैरे होत्या ना, त्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि छानही दिसत आहे. पूर्ण बरण्या अशा पद्धतीने इथं रचून झाल्यानंतर एका साईडला पूर्ण खाली आपल्या ज्या छोट्या बरण्या होत्या त्या आणि वरती ह्या अशा. तर चला ताईंनो, असं आजचं हे जे काही बरण्यांचं माझं शिक्षण होतं ना, ते रचून झालेलं आहे. 2 डबे इथं ठेवायचे राहिलेले आहेत. तर खाऊचे आहेत ते मुलांचा, आणि एक पिठाचा असतो माझा, ज्वारीचं, बाजरीचं वगैरे पीठ असतं डाळीचं ते दळलेलं, ते एका डब्यामध्ये ठेवत असते. तर चला ताईंनो, मी व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.